टिळक विद्यालय या संस्थेशी माझ्या असलेल्या निगडीत आठवणी, माझ्याशी निगडीत असलेल्या आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सुरुवातीला मी एक दोन ओळी. शाला माते वंदण्यास हात जोडले, उदरी तुझ्या कृपेचे अमृतमय फुले. शाला माते वंदण्यास. तर 100 वर्षापूर्वी सुरू झालेली आणि 101व्या वर्षात पदार्पण केलेली आमची शाळा म्हणजे पार्ल्यातली प्रसिद्ध पार्ले टिळक विद्यालय. तर ह्या शाळेचा आता 101वा वर्ष चालू आहे आणि मला ज्या माझ्या आठवणी मला सांगायच्या आहेत तर त्या मी सुरू करते. पहिल्यांदा शाळेची इमारत नव्हती, तर शाळेची सुरुवात विळे बंगल्यामध्ये झाली. त्याच्यानंतर कालांतराने शाळेचं बैठ्या शाळेत रूपांतर झालं आणि मग काही वर्षांनी शाळेची मोठी भव्य वास्तू झाली. आता काही वर्षापूर्वी पुन्हा ती वास्तू पाडून दुसरी केली आहे. पण ज्या वेळेला ही मोठी वास्तू झाली त्यावेळेचा एक छोटासा किस्सा मी सांगते. शाळेमध्ये बाईंनी विचारलं, भारत देशातली सर्वात प्रेक्षणीय वास्तू कोणती? तर माझी एक मैत्रीण आहे, तिने सांगितलं पार्ले टिळक विद्यालय. अशी आमची शाळा, ज्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. तर ह्या शाळेमध्ये किती छान ना. म्हणजे जसं आपण म्हणतो की जगामधली सुंदर स्त्री असं जर का आपल्याला विचारलं कोण, तर आपण सांगू माझी आई. तसं सुंदर वास्तू म्हणजे माझी शाळा. हे किती छान, मला खूप आवडलं. कारण शाळा म्हणजे दुसरी आईच आहे, नाही का? अगदी. तरी ह्या शाळेमध्ये आमच्या 3 पिढ्या शिकलेल्या आहेत. म्हणजे माझे वडील, काका आणि आत्या, त्याच्यानंतर मी आणि माझी भावंड, आणि तिसरी पिढी म्हणजे माझी मुलं आणि माझ्या आते आणि चुलत भावंडांची मुलं. त्यातली काही पार्ले टिळक इंग्लिश मीडियम मधली आहेत, काही पार्ले टिळक मराठी मीडियम मधली आहेत. तर त्याच्याही बद्दल मला एक आठवण सांगायची आहे की शाळेमधून शालांत परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान माझे काका म्हणजे डॉक्टर घोटीकर यांनी मिळवला होता. तर माझे वडील म्हणजे बद्रीनाथ घोटीकर हे खेळामधले पटाईत होते, पण अगदी भयंकर खेळाडू होते. त्यांनी शाळेत होणाऱ्या क्रीडा महोत्सवातली सगळीच्या सगळी बक्षिसं दरवर्षी मिळवून स्पर्धकोत्तम होण्याचा मान मिळवलेला होता. आम्ही असे यथातथाच होतो, काही फार नेत्रदीपक कामगिरी केली नाही, पण त्यांच्या नावावर भाव मात्र खूप खाऊन घेतला. म्हणजे मला खात्री आहे की तुझ्यातली बुद्धिमत्ता, उत्तम बुद्धिमत्ता आणि खेळाडू वृत्ती जी आहे ती तुझ्या वडिलांकडनं आणि काकांकडनं नक्कीच आलेली आहे. मला सांग, तू पहिलीपासून याच शाळेमध्ये का? नाही, पहिलीपासून नाही. आमचं काय झालं, पहिली इयत्ता आमची रमाबाई परांजपे मध्ये घेतली गेली. म्हणजे ह्याच शाळेची पार्ले टिळकचीच ती शाळा आहे, तिथून सगळी मुलं पुढे येतात. तर आमची पहिली इयत्ता तिथे झाली. शालिनीताई धारेश्वर म्हणून आमच्या क्लास टीचर होत्या. रमाबाई म्हणजे काय आहोत, फक्त तिथे मज्जा आणि मज्जाच. माझी आई तिथे संगीत शिक्षिका होती. शाळेमध्ये गायन, वादन, नर्तन, खेळ, पिकनिक या सगळ्या गोष्टीला भरपूर वाव होता. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा की हे शाळेचं या तत्वावर शाळा झालेली आहे. तिथे मुलांना शिक्षा नाही, मुलांना नंबर काढून बक्षिसं देणं, स्पर्धा नाही, जे काय असेल ते सगळ्यांना सारखं. तर ह्या शाळेमध्ये एक वर्ष मला आठवतंय, मी साडी बिडी नेसून एका नाटकामध्ये काम केलं होतं. कोल्हा काकडीला राजी हे नाटकाचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये माझं काम एवढं 2च वाक्य होती, अरे राजू, शाळेत जाताना मावशीकडे जा आणि ह्या 2 काकड्या देऊन ये. अशा इतपतच म्हणजे हे होतं. किती छान आठवणी असतात नाही या लहानपणच्या. मग तेव्हापासून तू निगडीत आहेस पीटीव्हीशी? हो, कारण काय झालं, त्याच्यानंतर मला आठवतंय, मी 5वी पासून 11वी पर्यंत म्हणजे 2री ते 11वी मी तिथेच होते. पण प्रायमरी मधली परत आता मी एक आठवण सांगते, कारण आठवणी ना खूप आहेत, सांगायला लागलं तर दिवस पुरणार नाही. पण मी थोड्याशा प्रातिनिधिक अशा काही 2-3 आठवणी सांगणार आहे. तर नाही, 2रीत असतानाची एक प्रसंग झाला होता.
एका माणसाने ना मला शाळेत जाताना असं सांगितलं की बेबी तुझी पुस्तकं फाटली आहेत ना, तर मला ती आणून द्यायला सांगितलंय, तर रिसेसमध्ये तू शाळेच्या गेटच्या बाहेर ये. तर डबा खायच्या सुट्टीमध्ये मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी जणी तिथे गेलो आणि तो आम्हाला घेऊन बोलत 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 रेल्वे क्वार्टर्स मध्ये नेला. तिथे घेऊन जाऊन त्यांनी माझ्या कानातलं काढून घेतलं. मला तेव्हा ते काहीच कळलं नाही, पण आम्ही तिथून धावत सुटलो. म्हटलं शाळा भरेल आता, आम्हाला डबा खायचा आहे. म्हणून आम्ही धावत आलो आणि वर्गात आल्यानंतर मी असा हात वर करून बसले. शेवट तास संपे, शाळा संपेपर्यंत. आम्हाला अभ्यंकर म्हणून बाई होत्या. बाईनी मला काही विचारलं नाही आणि मी ना खूप बडबडी होते, पण त्यामुळे बाई मला म्हणजे म्हटलं ह्या आपल्याला गप्प बसवत बोलत नाहीयेत. मी पण काही बोलले नाही, त्याने विचारलं नाही. घरी गेल्यावर आईनी बघितलं. दुसऱ्या दिवशी शाळेत बाई आल्या आणि तिथे मुख्याध्यापिका सुळेबाई म्हणजे त्यांची खूपच भीती. बाईनं त्या अभ्यंकरबाईनं पण बोलवलं. बाईनं विचारलं, अगं ही काय सांगते बघ. बाई म्हणाल्या, हो मला काय माहिती हिला असं काही सांगायचं असेल, मला आपलं वाटलं ही गप्पा मारणारी आहे, गप्पेष्ट काहीतरी सांगत असेल असं. तर ही एक माझी विपरीत काही घडलं नाही त्याच्यात. त्याच्यानंतर मग आम्ही सेकंडरी सेक्शन मध्ये आलो. तर 5वी मध्ये आल्यावर मला काय होतं, आमच्या वेळेला एक तुकडी हुशार आणि बाकीच्या तुकड्या त्याप्रमाणे असायच्या. त्यात हुशार म्हणजे काय, तर सगळ्या वर्गांचा मिळून रिझल्ट लागायचा. पहिली 50 मुलं एक तुकडीत. त्याच्यामुळे पहिल्या 50मध्ये मी जर आले तर मी एक तुकडीत असायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी रिझल्ट लागला की मी दुसऱ्या वर्गात जायची. पण एक होतं, मला ना खूप म्हणजे अभ्यासाची आवड नव्हती, पण मी मॉनिटर वगैरे असं इतर गोष्टीत मला खूप इंटरेस्ट असायचा. त्यामुळे मी ही मॉनिटरगिरी खूप केली आहे. सगळ्या वर्गातनं माझा स्वैर संचार झालेला असल्यामुळे दादागिरी वगैरे पण केलेली आहे. आता ही सांगत होती तुकडीचं, एक तुकडी म्हणजे हुशार तुकडी. तर त्याच्यावरनं मला आठवण झाली, माझ्याकडे एक विद्यार्थिनी येत होती समृद्धी फडके म्हणून. ती आता गेल्या वर्षी 10वीला पहिली आली शाळेमधून. तर त्यांच्याकडे ना नंतरच्या काळामध्ये 8, 9, 9, 9 आणि 10, 9 ही तुकडी म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेचं लक्षण होतं. पण समृद्धी जेव्हा 8वीत गेली तेव्हा तिच्या दुर्दैवाने त्यांची मराठी मीडियमची एक तुकडी कमी केली आणि तिला जे 8, 9ची जी क्रेज होती ती जाऊन तिला बिचारीच्या तिच्या वाट्याला 8, 8 आलं. म्हणजे वास्तविक ती चांगलीच तुकडी होती, पण 8, 9 हा जो शब्द, 9 हा आकडा जो बसलेला होता तिच्या डोक्यात, तो जरा 8, 8 झाला. त्याच्यामुळे थोडी ती हुरमुसली होती त्या ह्याच्यामध्ये. असो, मला सांग तुझ्या शाळेच्या मंतरलेल्या दिवसांबद्दल जरा काहीतरी सांग ना. कारण आपण नेहमी म्हणतो शाळेचे दिवस, गोल्डन मेमरीज वगैरे असं आपण सगळं म्हणतो. तर पुढच्या काळातल्या काही छान आठवणी सांग. खरंच शाळेचे दिवस अतिशय सुंदर होते, अगदी मंतरलेलेच होते. आणि मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मला अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत खूप इंटरेस्ट होता. म्हणजे ड्रॉइंग, खेळ, चित्रकला वगैरे, हस्तव्यवसाय अशा विषयावरती इंटरेस्ट असल्यामुळे मला माझं लक्ष तिथे जास्त असायचं. आम्हाला ड्रॉइंगच्या तासाला जी चित्र काढायला सांगायचे ती नंतर आमची ड्रॉइंग रूम मध्ये डिस्प्ले व्हायची. तर माझी अशी बरीच वेळा चित्र डिस्प्ले झालेली आहेत. त्याच्यानंतर मास पिटी म्हणजे सांघिक कवायत, तर त्यावेळेला सुद्धा मला समोर उभं राहून कवायतीचे प्रकार दाखवायची संधी मिळाली होती. तेही मला खूप आवडायचं. त्याच्यानंतर आमच्याकडे हिंद ट्रॉफीचे सामने व्हायचे. म्हणजे टिळक, आता जी टिळक ट्रॉफी आहे तसं हिंद ट्रॉफी. तर त्यावेळेला कबड्डी, लंगडी आणि खो खो या 3 ह्याचे व्हायचे खेळांचे. तर माझं कबड्डीमध्ये सहभाग असायचा. लंगडीमध्ये मात्र मला कधीच जमलं नाही, कारण निरोगी गुटगुटीत शरीर हाच खरा दागिना ह्या नियमाप्रमाणे म्हणा मी गुटगुटीत असल्यामुळे माझं वजन त्या काट्यावरती नेहमी जास्त यायचं. आणि मग मला सर सांगायचे, जा एक फेरी मारून ये धावून, बघ कमी होत आहे का. पण ते काही कधी कमी झालं नाही. त्याच्यामुळे कबड्डीत मात्र माझा पूर्ण सहभाग असायचा. शाळेच्या आठवणी ज्या निगडीत असतात किंवा शाळेबद्दलचं आपलं जे प्रेम असतं ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या शिक्षकांवर अवलंबून असतं. आपले शिक्षक कसे आहेत, आपल्याला शिकवणारे आपल्याला कसं प्रेम देतात किंवा कशा पद्धतीने शिकवतात
त्याच्यावरती शाळेबद्दल आपल्याला किती प्रेम वाटतं हे मला वाटतं अवलंबून असतं. आणि एखादा विषय आपल्याला आवडतो का नावडतो हे देखील त्याच्यावरती बरंच नक्कीच अवलंबून असतं. म्हणजे माझा स्वतःचा तसा अनुभव आहे. तर तुझा काय अनुभव आहे शाळेतल्या शिक्षकांबद्दल? हो, आम्हाला ना 2री ते 11वी पर्यंत अतिशय चांगले शिक्षक होते. अगदी जीव तोडून शिकवायचे. त्याच्यात शाळेत 100% प्रेझेंटी असायची आणि माझ्या मेमरीवरती सुद्धा खूप विश्वास होता की मला सगळं येतंय, त्यामुळे मार्क चांगले मिळायचे. काही काही विषय आवडत होते, काही काही विषय आवडत नव्हते. पण आम्हाला ना गणित शिकवायला आगाशे सर होते. त्यांनी गणित इतकं हसत खेळत सुंदर शिकवलं की गणितासारखा वृक्ष विषय तो सुद्धा त्यांनी, मानसीची क्षमा मागते मी, कारण मानसी गणिताची टीचर आहे, त्याच्यामुळे तिला तो वृक्ष पटणार नाही. पण आम्हाला तो वृक्ष विषय पण सरांनी अगदी हसत खेळत शिकवला. त्याच्या उलट आमच्या देशमुखबाई, त्या इंग्रजी शिकवायच्या, खूप स्ट्रिक्ट होत्या आणि वर्गामध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल, त्याच्यामुळे आम्ही अगदी घाबरून जीव मुठीत धरून वर्गात बसलेलो असायचं. त्याच्या उलट टिनईकर बाई, ज्या संस्कृत शिकवायच्या, ती म्हणजे एक आमची मदरली फिगर होती. अतिशय प्रेमळ, शांत आणि कधी कोणाला रागवायच्या नाहीत. त्यामुळे त्यांचा तासाला आम्ही खूप आवडायचं आम्हाला. आणि मला त्यामुळे शाळेतले सगळे शिक्षकच आमच्या वेळेला जे शिकवत होते ते चांगलेच होते, त्यामुळे सगळेच शिक्षक आवडायचे. मी तुला जितकी ओळखते आणि तुझा स्वभाव मला माहितीये, त्याच्यावरून मला असं वाटतंय की तू शाळेमध्ये अभ्यास नक्कीच केला नसशील. तू भरपूर काय काय छान छान शाळेमध्ये ऍज अ स्टुडंट असताना पण तू केलेलं असणार. तर त्या संदर्भात जरा सांग काहीतरी. हो, मी म्हणते त्याप्रमाणे अभ्यास सोडून मी सगळं केलं. इयत्ता 5वी मध्ये आम्हाला इंग्रजी विषय नवीन सुरू झाला. तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला लोकमान्य टिळक पुण्यतिथीसाठी एक स्पीच कॉम्पिटिशन होती, वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यासाठी मला एक स्पीच लिहून दिला होता. अजूनही तो स्पीच माझा पाठ आहे. म्हणजे सुरुवात कशी करायची, शेवट 2-3 मिनिटाचा जास्त होतं ते मला करायला मिळालं. त्याच्यानंतर 6वी मध्ये कोल्हटकर बाई होत्या, तर त्यांनी आमचं एक बॅलन्स डाएट वरती छोटस स्किट बसवलं होतं इंग्रजीतलंच. त्याच्यात सुद्धा म्हणजे प्रोटीन्स, विटॅमिन्स, नंतर कार्बोहायड्रेट्स आणि इतर काय काय सगळ्या गोष्टी, त्याच्यात मला सल्फरचं काम दिलं होतं. त्याच्यासाठी मी येलो कलरचा फ्रॉक घातला होता, तो आठवतं. कल्पना छान आहे एकदम. हो. नंतर 7वी मध्ये वागळेबाई आमच्या क्लास टीचर होत्या, तर त्यांनी माझं आणीबाणीची परिस्थिती आहे ना या विषयावरती एक नाट्यछटा बसवून घेतली होती. पुढे 10वी असेल किंवा 11वीत असेल, फळणीकर बाईंनी 9ची नवलकथा हे पण एक नाटक बसवून घेतलं आमच्याकडनं. त्यामुळे शाळेच्या वार्षिक उत्सवात बऱ्यापैकी माझं पार्टिसिपेशन असायचं. त्याच्यानंतर 26 जानेवारीला हस्तलिखित, प्रत्येक वर्गाचं हस्तलिखित प्रसारित व्हायचं आणि त्यावेळेला संपादक मंडळ, सजावट मंडळ असं त्याच्यासाठी असायचं. तर आवाज येत नव्हता, आता तुमच्याकडनं आवाज येतोय. थांबू कमी, तुमचा स्पीकर चालू आहे. आता चालू आहे आणि व्हिडिओ चालू करा, मला व्हिडिओ पण तुमचा चेहरा बघायचा आहे. तर संपादक मंडळ आणि सजावट मंडळ त्याच्यामध्ये माझं नेहमी पार्टिसिपेशन असायचं. अक्षर जरा बरं आणि ड्रॉइंगची आवड, त्याच्यामुळे डेकोरेशन काहीतरी त्या पेपरवर करायचं, तर ते मला नेहमी करायला मिळालं. ती एक आठवण आहे. आता हिने सांगितलं की तिचं हस्ताक्षर छान आहे म्हणून तिला हस्तलिखित करायला सांगत असत. तर तिचं अक्षर खरोखर छान आहे आणि आमचं अक्षर म्हणजे ओळी ज्या असतात त्या फुलस्केपवरती लिहिताना देखील इकडचं तिकडं जातं. ती कोऱ्या कागदावरती लिहिते, ती लाइनिंगवाल्या कागदावरती कधीही लिहित नाही. पण कोऱ्या कागदावरती लिहिताना पहिला शब्द जसा लिहिते तसा शेवटचा लिहिते आणि तिला लिहायची खूप हौस आहे. म्हणजे आमचा एक 25 जणींचा ग्रुप होता, त्याच्यात आम्हाला काही वेळेला झेरॉक्स काढायला लागायच्या. तर ती म्हणायची, कशाला झेरॉक्स काढता, द्या मी तुम्हाला 25 कॉपी लिहून देते हाती. त्याच्यामुळे अतिशय उत्साहाने ते सगळं काम करत असे. आणि त्याच छान हस्ताक्षरामध्ये तिने बरंचसं लिखाणही केलेलं आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलू. क्षमा. नाही, मला येतच नाही. लाईनच्या जर असले शाळेमध्ये म्हणून माझ्या वया छान असतील वगैरे मला माहिती नाही, पण मला जर बिन लाईनीचा कागद असला तर त्याच्यावर चांगलं लिहिता येतं आणि लाईनीच्या कागदावरती अतिशय वाईट अक्षर पण मी काढू शकते.
तर आता दुसरी गोष्ट आणखीन म्हणजे शाळेचा शेवटचा निरोप समारंभ. 11वी झाल्यानंतर कॉलेजला जाणार म्हणून एक असलेली ओढ पुढच्या शिक्षणाची, आणि त्याच वेळेला आपल्या मित्र नाहीच तेव्हा, आम्ही मुलं बोलत नव्हतो, पण मैत्रिणी दुरावणार म्हणून असलेली एक मनातली थोडीशी हुरहुर. तसंच शिक्षक आणि आता आपल्याला रोज आपल्याला आवडणारे शिक्षक आता आपल्याला भेटणार नाहीत, ही पण एक हुरहुर होती. त्यामुळे तो असा संमिश्र ह्याच्यामध्ये आमचा सेंड ऑफ झाला. त्याच्यानंतर मला हे आठवतंय की शाळेनंतर आम्ही कॉलेजमध्येच गेलो, म्हणजे पार्ला कॉलेजमध्येच आमची पुढे ऍडमिशन होती. पण शाळेचे दिवस हे जास्त मंतरलेले होते, ते जास्त आनंददायी होते. कारण कॉलेजमध्ये कोणी कोणाला विचारत नाही हो, विचारलं तर ते रोल नंबरवरनं विचारतात, नावानिशी नाही. आणि आपल्याला नावानी ओळखणारं म्हणजे फक्त शाळेत असतं. त्याच्यामुळे ते आठवलं की मला वाटतं कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, किंवा गेले ते दिन गेले असं. अगदी खरंय, शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. मला सांग, तू लग्नानंतर मला वाटतं पुण्याला शिफ्ट झालीस, आणि मग काही कारणाने पुण्याहून तू परत मुंबईला आलीस. मग तुझा पीटीव्हीशी परत कसा संबंध आला? काय माझं शाळेशी एकूण बघा किती वर्ष, 11 वर्ष शाळेतली, 4 वर्ष कॉलेजमधली, आणि 24 वर्ष कॉलेज पार्ला टिळक इंग्लिश मीडियम मध्ये मी टीचर होते. त्याच्यामुळे असा इतक्या वर्षाचा माझा शाळेचा संबंध आहे. तू कुठून सुरू झाली तुझी नक्की तिथं सुरू? काय झालं, शाळे पार्ला टिळक विद्यालय संस्थेनी इयत्ता 5वी सुरू केली, आणि त्यावेळेला लायब्ररियनची वेकन्सी होती. माझा लायब्ररियनचा कोर्स झाला होता, लायब्ररियनची 2 वर्ष नोकरी झाली होती लग्नानंतर. पण काही कारणांनी आम्ही परत मुंबईला आलो, आणि शाळेमध्ये ती पोस्ट आहे म्हटल्यावर मला तिथे पोस्ट मिळाली. तर मीच पहिली लायब्ररियन असल्यामुळे मला पूर्ण फुल टाइम, अगदी मला फ्री होतं, मला सगळा फुल स्कोप होता. तर पार्ला टिळक मराठी मीडियम मध्ये ज्या पोतनीसबाई म्हणून लायब्ररियन होत्या, त्या पण माझ्या मैत्रीण होत्या. तर त्यांना विचारून त्यांचा गायडन्स घेऊन माझ्याकडे मी माझी लायब्ररी पूर्ण सेटअप केली, आणि अगदी फुल फ्रीडम असल्यामुळे मला जशी हवी होती तशी करता आली. आमच्याकडे शाळेमध्ये लायब्ररी पिरियडला बॅग असायच्या, स्कूल अशा बॅग असायच्या प्लॅस्टिकच्या, तर त्या आम्ही वर्गात घेऊन जायचो, आणि मी वर्गात घेऊन जायचे आणि मुलांना पुस्तकं बदलून द्यायचे. पण त्याच्यानंतर शाळेने आम्हाला एक खाली तळमजल्याला एक हॉल होता, त्याच्यामध्ये लायब्ररीची रचना केली, आणि मग माझी लायब्ररी तिथे सुरू झाली. मग मुलं प्रत्येक वेळेला लायब्ररी पिरियडला खाली यायचे, त्यांचं मी तिथे लायब्ररीत माझ्या टेबलाच्या तिथे बसून मी त्यांचं पुस्तकं बदलून द्यायची, आणि त्याच वेळेला आम्ही कपाटातनं पुस्तकं काढून जी रेफरन्स बुक्स होती ती काढून आम्ही मुलांना वाचायला द्यायचो. त्याच्यामुळे खूप मजा यायची. त्याच्यात काही मुलांबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन की ज्यांना वाचनाची आवड होती, अशी मुलं फक्त लायब्ररी पिरियडच नव्हे तर केव्हाही रिसेसमध्ये म्हणा, त्यांच्या फ्री पिरियडला म्हणा, ते खाली यायचे आणि वाचत बसायचे. काय पाहिजे का, मला हे द्या टीचर, मला अजून हे पाहिजे, मला ते ह्याच्यासाठी काही रेफरन्स बुक सांगा वगैरे विचारणार. त्याच्या उलट काही मुलं केवळ फ्री पिरियड आहे समजून टिवल्या वावल्या करायला यायची. पण एकंदर खूप मजा असायची. तू लायब्ररीच्या व्यतिरिक्त इतरही काही उपक्रम शाळेमध्ये राबवलेस? हो. कोणते कोणते उपक्रम होते ते? पार्ला टिळकची ना एक खासियत आहे की तिथे भरपूर ऍक्टिव्हिटी असतात, म्हणजे अभ्यासही असतोच. आमची मुलं मराठी शाळेतली जेव्हा झालं आणि आमच्या इंग्लिश मिडियमची सुद्धा बोर्डात आलेली आहेत, पण तिथे केवळ अभ्यास एके अभ्यास असं नाही, तर इतरही विषय असायचेच, इतर ऍक्टिव्हिटी होत्याच. त्याच्यात मी पूर्ण सहभाग घेतला होता, आणि मला ते जेवढी मदत करता आली तेवढी मी केली. काही ऍक्टिव्हिटी मी वेगळ्या सुरू केल्या. त्याच्यामुळे मी एक असं सांगेन की लायब्ररी सायन्सचे फाउंडर मेंबर जे SR रंगनाथन म्हणून आहेत, तर त्यांचा जो बर्थडे आहे तो त्या दिवशी लायब्ररी डे म्हणून साजरा करतात. तर आम्ही तो लायब्ररी डे म्हणून साजरा करायचो. त्या दिवशी लायब्ररीतली सगळी पुस्तकं टेबलांवर, बेंचेसवर अशी डिस्प्ले करायची, आणि मुलांना बघायला बोलवायचं. पेरेंट्स पण कधी येऊन बघून जात होते, काय काय आपल्याकडे साहित्य संपदा आहे ते बघून जायचंय. त्याच्यानंतर शिवायनी लायब्ररी वीक चालू केला, म्हणजे किंवा कल्चरल वीक त्याला नाव दिलं, लायब्ररी वीक दिलं. काहीतरी वेगळं आहे हे, काहीतरी हो छान. तर मग आम्ही काय करायचो, मान्यवर लोकांना शाळेमध्ये बोलवायचं. प्रत्येक इयत्तेला एक दिवस ठरवून दिला
आणि ती मुलं खाली यायची हॉलमध्ये आणि मान्यवर लोकांना बोलवल्यानंतर त्यांची कधी डेमॉन्स्ट्रेशन्स, कधी त्यांची लेक्चर्स, कधी इंटरव्ह्यू असे कार्यक्रम केले. तर त्याच्यासाठी मी खास करून मुलं अशी निवडत होते की ज्या मुलांना कधी संधी बाहेर जायची मिळाली नाहीये. कारण काय, नॅचरली शाळेमधून जेव्हा इंटर स्कूल कॉम्पिटिशनला आपण मुलं पाठवतो त्यावेळेला सगळी चांगली सिलेक्टेड चाळणी मारून मुलं पाठवली जातात. नॅचरली बक्षीस मिळावं ही इच्छा असते. पण मला असं करायचं हवं होतं की ज्या मुलांना संधी मिळत नाही आणि जी कायम मागे मागे राहतात त्यांची स्टेज फिअर काढण्यासाठी आपण अशीच मुलं निवडायची की त्यांनी तिथे यायचं आणि मग त्यांना आम्ही सांगायचो, गाईड करायचो आणि त्यांना सांगायचो, तू आज ह्या माणसाचा ह्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहेस, तू आज त्या माणसाची ओळख करून द्यायची आहेस, आज तू पूर्ण प्रोग्रामचं कॉम्पेअरिंग करायचंय, आज तुला थँक्स गिव्हिंग करायचंय. अशामुळे त्या मुलांना पण ती सवय झाली आणि मला ते समाधान वाटलं की आपण त्याच मुलांना चान्स देत नाहीये. जी मुलं पुढे येत नाहीयेत त्यांना आपण पुढे आणतोय. म्हणजे एका तऱ्हेने हे पर्सनल डेव्हलपमेंटचाच भाग झाला हा, जो तू करून घेतलास मुलांकडनं. आणि मी पीटीएशी अटॅच होते 2 वर्ष. त्याच्यामुळे म्हणजे तू मान्यवरांचा मगाशी उल्लेख केलास, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधली लोक तिथे येत होती आणि आपापल्या क्षेत्रातले प्लस मायनस त्या मुलांना समजावून सांगत होते त्याच्यामुळे म्हणजे एक व्होकेशनल गायडन्स टाईप थोडंसं त्यांना मिळत होतं. म्हणजे मी 2 वर्ष असल्याने मी तो भाग बघितलाय तुमच्या शाळेचा. खूप छान. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचो आणि शाळेमध्ये म्हणजे जनरल नॉलेज क्विज होतं, संगीत मंजुषा होतं. नंतर एक आयत्या वेळेला निबंधाला आणि कवितेला विषय देऊन मुलांना लिहायला सांगायचं. याच्याबद्दल मला विशेष मेन्शन करायचंय की हे जी स्पर्धा व्हायची आयत्या वेळेला विषय देऊन, तर आमच्या इंग्लिश मीडियम मधली मुलं यांचं कौतुक कोणत्या शब्दात करावं ते कळत नाहीये मला, की कोणताही विषय द्या, कविता आणि निबंध त्या मुलांनी इतके उत्तम रीतीने लिहिलेले आहेत की खुल्या स्पर्धेमध्ये सुद्धा आणि मराठी मीडियम मध्ये शिकलेली मोठी माणसं सुद्धा इतक्या सुंदर रीतीने निबंध किंवा कविता करू शकणार नाहीत. याचं एक उदाहरण म्हणजे लोकसत्तानी एक खुली स्पर्धा दिवाळीच्या वेळेला अरेंज केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की असं एखादं गाणं ज्या गाण्याने तुमचं मतपरिवर्तन झालंय किंवा तुम्हाला इन्स्पिरेशन मिळालंय अशा गाण्याबद्दल तुम्ही लिहून पाठवा. तर आमच्या शाळेतली इयत्ता 10वीतली अमृता जोशी म्हणून मुलगी होती. तिने शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी ह्या गाण्यावरती इतकं उत्तम तिने लेखन पाठवलं की तिला त्या खुल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून बक्षीस मिळालं. हा माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण होता. आणखीन तुझ्या काही ऍक्टिव्हिटीज त्याच्याबद्दल सांग, मराठी भाषेच्या संदर्भात. मराठी भाषेच्या अजून लायब्ररीचं पण सांगते की लहान मुलांना ना लायब्ररीमध्ये काही वेळेला त्यांना माहिती नसतं की इथे सायलेन्स मेंटेन करायचंय आणि मी लहान मुलांना ते प्रायमरीच्या लक्षात पण येत नाही. त्यांच्यासाठी मी 1-2दा डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं की मुलांना सांगितलं होतं की तुम्ही खाली याल, त्यातल्या काही मुलांनी रांगेत यायचं, काही मुलांनी धाडधाड कसंही यायचं. मग जी धाडधाड करून येणारी मुलं आहेत ती बेंचवर बसल्यावर त्यांना जर दिलेली पुस्तकं असतील त्याची पानं नुसती भराभरा उलटतायत किंवा आपल्या जवळच्या मित्राला काहीतरी सांगून टिवल्या बावल्या करतायत. काही मुलं सिन्सिअरली वाचतायत, पुस्तकातल्या नोट्स काढतायत. तर हे सगळं असं डेमॉन्स्ट्रेशन केल्यावर मग त्यांना मी प्रश्न विचारले की तुम्हाला ह्याच्यावरनं काय वाटलं, तुम्ही यातले कोणची मुलं बरोबर होती आणि काय आहे, तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. मग लायब्ररीमध्ये सायलेन्स मेंटेन केला पाहिजे, आपण लायब्ररीमध्ये वाचायला येतो, आपल्याला जे काय मिळायला आहे ते वाचलं पाहिजे पुस्तकं. आणि आमच्याकडे ना अभिमानाने मी सांगते की ओपन ऍक्सेस होतं. आम्ही कोणचंही असं केलेलं नाही की मी देईन ती पुस्तकं तुम्ही वाचा. जर मुलांना पुस्तकं पाहिजे असतील वाचायला त्यांच्या आवडीची तर त्यांनी फक्त मला सांगायचं, मी त्यांना कपाटातनं काढून देत होते. कारण कपाटातली पुस्तकं फार हलवी व्हायला नको आणि साधारण क्लासिफिकेशन करून जी ठेवलेली आहेत ती तशीच राहावी. त्याच्यानंतर 27 फेब्रुवारी म्हणजे अमराठी शाळेमध्ये कुसुमाग्रजांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्हाला जेव्हा सांगितलं त्यावेळेला आम्ही तो इतका सुंदर रीतीने साजरा केला की आमच्याकडे त्यावेळेला एखादं उत्सवासारखं वातावरण असायचं.
म्हणजे काय करू आणि काय नाही मराठीमध्येच आहे. तर मग आम्ही त्याच्यासाठी मी स्वतः 2-3 नाटुकल्या त्यांच्या टेक्स्टबुक्सवर आधारित अशा 2-3 नाटुकल्या लिहिल्या होत्या आणि मुलांनी त्या अतिशय सुंदर रीतीने सादर केल्या. त्याच्यानंतर मला वाटतं माझा मुलगा होता त्याच्यात एकदा. त्यांच्या टेक्स्टबुक्सशी आधारित असल्यामुळे बरोबर. त्या मुलांना घेऊन आम्ही आणि मुलांनी छान केलं. मराठी कशाला वगैरे एरवी ना आमची इंग्लिश मिडियमची मुलं असं म्हणतात मराठी, पण तरी त्यांनी ते मराठीचं इतकं छान रीतीने केलं. विमान जात आहे. त्याच्यानंतर डिसेंबर महिना म्हणजे सगळ्या शाळेत असतं त्याप्रमाणे आमच्या शाळेत वार्षिक उत्सव, क्रीडा महोत्सव, सायन्स एक्झिबिशन, पिकनिक्स ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे लयलूट असते. शाळेमध्ये अभ्यास शून्य आणि इतर ऍक्टिव्हिटीज भरपूर. त्याच्यामुळे प्रत्येक जण त्याच्यामध्ये रमलेला असतो. आमच्यातल्या एका टीचरचं नाव सांगते, उदाहरण देते मुद्दाम. तिला ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचं ते दिवस, कारण मजाच असायची. आणि मला तर तो माझा पिंडच तसा असल्यामुळे मी तर खूपच एन्जॉय करायची. पण ती एक शिक्षिका होती, ती म्हणायची छे मला नाही बाबा, मला आपलं वर्गात जायचं, शिकवायचं, बाजूला व्हायचं. हे काय हे आज इकडे जाऊन ते करायचंय, आज ह्यांची प्रॅक्टिस घ्यायची, आज त्यांच्याबरोबर पिकनिकला जायचंय. म्हणजे तिला जरा ते थोडं, पण आम्ही म्हणायचो नाही आम्हाला हा पिरियड अगदी खूप आवडतो. तर सगळे जण त्याच्यामध्ये असायचे. तर माझं तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे मी 24 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये मी कायम बॅकस्टेज वर्कर म्हणून काम केलं. प्राइज डिस्ट्रीब्युशनची अरेंजमेंट, सर्टिफिकेट्स रायटिंग, डोनर प्राइजेस त्यांची लिस्ट, इन्व्हायटीजची लिस्ट आणि बोर्ड रायटिंग. तर आता वेगवेगळे बोर्ड आम्ही लिहित होतो कार्यक्रमाच्या संबंधात असलेले. तर त्या बोर्ड रायटिंग मध्ये मला आठवतंय जे कलरफुल बोर्ड माझे लिहून झाले की मला सगळ्यांची पाठीवर शाबासकी मिळायची आणि माझं मन भरून गेलं. म्हणजे माझ्या आवडीचं ते काम, त्याच्यात नंतर पॅशन निर्माण झाली. त्याच्यामुळे ते काम मी अगदी आवडीने केलं. त्याच्यानंतर आता हिने बॅकस्टेजचा उल्लेख केला, बॅकस्टेज वर्कर म्हणून काम केलं. पण आपल्याला नेहमी एखादा कार्यक्रम खूप छान झाला असं म्हणतो आपण. स्टेजवर जी लोक असतात त्यांचं आपण खूप कौतुक करतो, उदो करतो. तुमचं भाषण छान झालं, तुमचा नाच छान झाला, सगळे तुम्ही छान दिसलात वगैरे वगैरे. पण बॅकस्टेज वर्कर हा जो प्रकार असतो ना, हा इतका मान मोडून काम करतो आणि तो पाया असतो. त्याच्याशिवाय कोणी आपण उभंच राहू शकत नाही. आणि क्षमाची सवय मला माहितीये, तिची लिखापडीवरती तिचा खूप भर आहे. म्हणजे एखादं जगात प्रोजेक्ट करायचं असेल तर ती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे बारकावे एका कागदावरती लिहून काढते. त्याच्या संदर्भात अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी ती लिहून काढते, त्याचा मागोवा घेते, गरज पडल्यास कामाची वाटणी करते. आणि इतकं सुंदर तिचं हे सगळं काम चालतं ना की कुठे त्याच्यामध्ये कधी चूक होणंच शक्य नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ती जे आता सांगतेय वार्षिकोत्सव किंवा त्यांचा जो काही बक्षीस समारंभ, त्याच्यामध्ये कधी कुठे काही चूक झाली असेल असं मला कधी वाटत नाही, अजिबातच. हे सगळं मॅनेजमेंट वगैरे आता जे राजश्री बोलली ना, हे सगळं आम्हाला शाळेनेच घडवलेलं आहे, शाळेतूनच मिळालेलं आहे, बाळकडू आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आता प्रसंग म्हणजे एक घटना म्हणजे आमचं सेंटर पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा SSCचं मेन सेंटर होतं बरेच वर्ष. तर त्या मेन सेंटरमध्ये काम करण्याची पण मला संधी मिळाली. तिथे म्हणजे कसं असायचं, शाळेतले काही 2-3 शिक्षक, हेडमिस्ट्रेस, नॉन टीचिंग स्टाफ 2-3 आणि शिपाई, असं एक 8-10 जणांचा आमचा ग्रुप होता. ते म्हणजे आमचं कुटुंबच झालेलं होतं त्या दिवसामध्ये, की सगळ्यांनी बरोबर यायचं. सकाळपासून संध्याकाळ, रात्र सुद्धा होत होती. सकाळी आम्ही 7 वाजता शाळेत जर आलेलो असलो तर रात्री 8 आणि 8:30 पर्यंत सुद्धा थांबलेलो होतो. पण कधीही कंटाळा आला नाही, कधीही कोणाला ते बर्डन वाटलं नाही. आणि आम्ही अगदी डबे घरून आणायचे, एकमेकांबरोबर शेअर करायचे आणि खूप चांगल्या रीतीने आम्ही ते दिवस काढले. त्याही दिवसांमधली एक मला आठवण म्हणजे सुरुवातीच्या वर्षी, पहिल्या वर्षी मुलांचे पेपर परीक्षेचे एक्झामिनरकडे पाठवताना ते एका कापडी पिशवीमध्ये घालून पाठवायचे असायचे. तर मराठी शाळेतनं बाईनी शिवणाचं मशीन आणलं होतं आणि मांजरपाटाचा तागा आणला होता. तर मुलांना वर्गात पेपर वाटल्यानंतर त्यांचे पेपर गोळा करेपर्यंत आमची जी काही कामं होती ती कामं झाल्यावर मधला जो काही वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये बसून मी 175 पिशव्या शिवल्या. बापरे. पण अजिबात दमले नाही किंवा घरी येऊन मी माझे पाय दुखतायत
मला काही त्रास होतोय काही नाही, कारण आम्ही ते खरोखरीच एन्जॉय केलं. अरे बापरे, एकदम सॉलिड. तुझं आणि आवडतं काम शिवण, ती विणकाम, भरतकाम आणि कुकिंग या सगळ्याच क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहे. तिची छान घोडदौड सगळ्या याच्यावरती चालू असते. बरं मला सांग की एक किस्सा ह्या म्हणजे इंटरव्ह्यूचा. काय झालं, मला ज्या वर्षी नोकरी लागली त्या वर्षी मला आमच्या बाईंनी सांगितलं, रमाबाईतनं पहिलीत येणारी जी मुलं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तुला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे आम्ही असे प्रश्न काढलेले असतात, हे प्रश्न त्या मुलांना विचारायचे. तर मी म्हंटल, मला खरी भीती वाटत होती कारण मला काही सवय नव्हती. पण काय झालं, त्या बाई म्हणल्या काही नाही ग, जा वर्गात, ते प्रश्न विचारतील, मुलं उत्तरं देतील आणि काही नाही, ती एक जस्ट फॉर्मॅलिटी आहे. तर मी वर्गात गेले आणि तिथे एक स्वप्नील जवळगेकर नावाचा मुलगा आला. त्याला मी जवळ बोलवलं प्रश्न विचारायला. तर काय तुम्हाला सांगू, वय वर्ष 5 पण नसेल किंवा असेल जेमतेम. त्या मुलाने माझा इंटरव्ह्यू घेतला हो. अरे त्यांनी मला विचारायला सुरुवात केली, तुमचं नाव काय, तुम्ही ह्याच शाळेत आहात का, तुम्ही कोणता विषय शिकवता, तुमच्या घरी कोण कोण असतं, तुम्हाला तुमच्या मुलीचं नाव, मग मुलगा मुलगी, तुम्ही मुलाचं नाव काय, मुलीचं नाव काय, मग तुम्ही अजून काय करता, तुम्हाला गाणी म्हणता येतात का, आम्हाला रमाबाईत शिकवलं तसं तुम्हाला येतं का. हे इतके प्रश्न त्यांनी मला विचारले की मला त्याचा इंटरव्ह्यूच घ्यायला लागला. अच्छा, ही एक गमतीची आठवण. मध्ये एकदा तुला एक प्रश्न विचारते मी, की तू मगाशी तुझ्या उपक्रमांबद्दल किंवा वार्षिकोत्सवाच्या बॅकस्टेज वर्किंग बद्दल वगैरे सांगत होतीस. तर क्लेरिकल काम तुला काही करायला लागलं आणि ते तुला आवडत असे का आवडीने करायचीस का, त्याच्या संदर्भात सांग. हो, काय आहे, मी कामं सगळी, कारण मला ना 1 मिनिट सुद्धा स्वस्त बसवत नाही आत्ता सुद्धा. म्हणजे मला अजिबात 1 मिनिटही बसायला आवडत नाही. आणि शाळेत असताना तर आमची ती कर्मभूमी होती. सकाळपासून रात्रीपर्यंत, संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे असलो तरी कंटाळा यायचा नाही. त्याच्यातून मला ते सांगायचे सुद्धा की तू हे कर, कारण नॉन टीचिंग स्टाफ असल्यामुळे मी टीचिंग पण केलं आणि मला नॉन टीचिंगचं पण काम होतं, सांगितलं होतं. तर ती पण एक मला आठवण सांगायची होती की एक नॉन मराठी गृहस्थ होते आणि ते मला नेहमी रस्त्यात दिसले की हात जोडून नमस्कार करायचे. मी म्हणायची हे कोण आहेत, मी काही एवढी ओळखत नाहीये ना. तर ते म्हणाल, ते दरवेळेला ते असं करायचे. आणि एक दिवस काय झालं, मी माझ्या लायब्ररीतून वरती चालले होते आणि ते गृहस्थ आले, ते लायब्ररीत खाली ते जिन्यावर नाही येत होते. तर आम्ही थोडस, मी वर चढून गेल्यानंतर त्यांनी परत मला नमस्कार केला. मी त्यांना म्हटलं, येस, काही काम आहे का तुमचं माझ्याकडे. तर म्हणाले, नहीं आप मुझे पहचानती नहीं है, लेकिन मैं आपको मेरा इंट्रो करके देता हूँ. मेरा बेटा है और वो इसी स्कूल में पढ़ा है, अभी वो अच्छा मार्क्स लाया, उसने इंजीनियरिंग किया, अभी उसको अच्छा जॉब मिला है और वो सिंगापुर में जॉब कर रहा है, ये सब आपकी वजह से. तर मी एकदम चक्रावून गेले. म्हटलं, मैं तो टीचर नहीं हूँ, मैंने उसको कुछ भी पढ़ाया नहीं है. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, नहीं आप टीचर नहीं है मालूम है मुझे, लेकिन हम लोग ना पढ़े लिखे नहीं है. जब हम लोग फर्स्ट स्टैंडर्ड के एडमिशन के लिए आए थे, मैं आया था मेरे बेटे को लेकर, तभी मुझे फॉर्म भरने को आता नहीं था और मेरे बेटे का फॉर्म आपने भर दिया है, तो आपने फॉर्म भर दिया इसलिए उसको एडमिशन मिली और ये स्कूल में एडमिशन मिलने के बाद उसने तरक्की की. तर माझ्या अक्षरशः त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं की कदाचित मी त्यावेळेला, मला ते आठवतच नव्हता हा किस्सा, कारण हे आमचं दरवर्षीचं रुटीन होतं. पण मला कदाचित त्यावेळेला मी आठवून बघायला लागले की मला कदाचित त्यावेळेला असं पण मनात आलं असेल, काय लोक आहेत फॉर्म भरता येत नाहीये. पण त्या माणसाने माझ्याबद्दलची जी आठवण ठेवली ती मला आज तागायत आहे. आणि जेव्हा जेव्हा आठवतं, प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा मी ही आठवण अगदी आवर्जून सांगते आणि मला माझ्या वाटण्याचा कमीपणा वाटतो, पण त्या माणसाबद्दल माझ्या मनात भयंकर चांगली भावना आहे. अशी जाणीव ठेवणारे फार कमी असतात, नाही? हो, असं अनुभव आला की खूप छान वाटतं, समृद्ध वाटतं आपल्यालाच. शिक्षकांविषयी तुझी जी मैत्री नंतर तुमची जमली, म्हणजे मला माहिती आहे की शाळेतले बरेचसे शिक्षक ते तुझे अजूनही घट्ट तुमची मैत्री आहे. तर त्या थोड्याशा मैत्रीवरती काहीतरी बोल. शाळेतल्या कुटुंब सांगायचं तर हे ना, म्हणजे आमच्या इंग्लिश मिडियम बद्दल बोलायचं म्हटलं तर खरंच खूप वेळ कमी पडेल. पण आमचे नॉन टीचिंग स्टाफ मध्ये माझी एक रजनी म्हणून मैत्रीण होती, आज दुर्दैवाने ती नाहीये, माझी ताईच म्हणायचं मी तिला. आणि फडके, मुंगेकर, साटम असे ते लोक. आणि
म्हणजे हे आमच्याबरोबर काम करणारे आणि आमचे शिपाई काका, या सगळ्यांबरोबर आमचं नातं इतकं घट्ट होतं की आम्ही कोणत्याही क्षणी कोणीही काही अडचण असली सगळ्या परीने मदत एकमेकांना केलेली आहे. आर्थिक मानसिक आधाराची काय वाटेल ते. आमचा राजू म्हणून जो वॉचमन होता तो सुद्धा, तो नंतर माझ्या लायब्ररीमध्ये माझा मदतनीस म्हणून आला, तर तो पण, गोसाईबाई तुम्हाला काय पाहिजे, मी जातोय, बँकेत जायचंय, तुमचं काही काम आहे. कारण मला थोडीशी माझ्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जरा जा ये करायला त्रास व्हायचा आणि ते करतायत म्हटल्यानंतर मी पण थोडं, चल बरं जाताय ना तुम्ही, करून या माझं बँकेचं काम, असं केलेलं आहे. राजूचा हिने उल्लेख केला वॉचमनचा, तर मला खात्री आहे की तो राजू असला वॉचमन की सगळे पालक निर्धास्त असायचे. म्हणजे हा आपल्या मुलांना शाळेच्या बाहेर कुठे जाऊ देणारच नाही याची पूर्ण खात्री होती. आणि मगाशी मी म्हटलं तसं की शाळेचा जो भार आहे तो पेलायला ही सगळी मंडळी, अगदी वॉचमन पासनं, त्यांचा खूप मोठा वाटा असतो. पण आपल्या ते खिचगंटीत नसतात दुर्दैवाने. पण आज ती सगळ्यांची आठवण करतीये, मला खूप छान वाटते. या संदर्भात मगाशी मी बोलताना मला आठवतंय, मगाशी मी बोलताना म्हटलं की तिचं लिखाण बरंच आहे. तर तिने एक आनंदाचं झाड म्हणून एक पुस्तक लिहिलंय. पुस्तक म्हणा किंवा तिचं लिखाण म्हणूया आपण. त्याच्यामध्ये तिच्या संपर्कात जी लोक आली त्या सगळ्यांचं तिने उत्तम वर्णन केलंय. तर इथं सांगायची गोष्ट अशी की पार्लेटियर्सच्या संदर्भामध्ये अगदी ह्या वॉचमन पासून किंवा त्यांच्या प्रिन्सिपलांपर्यंत, ट्रस्टींपर्यंत जे कोणी तिच्या संपर्कात आले त्यांच्या सगळ्या नावांचा उल्लेख आहे. ते वाचताना माझी छाती दडपली. म्हटलं ग क्षमा, तुझी काय ही मेमरी. आणि तिने नुसती नावांची लिस्ट नाहीये त्याच्यामध्ये, तर प्रत्येकाबद्दल काहीतरी आपुलकीने त्या माणसाचं तिला जे भावलं, जो चांगला अनुभव आला, त्या सगळ्याची आवर्जून तिने नोंद केली. म्हणजे हॅट्स ऑफ तिच्या या लिखाणाला. काय माहितीये का, खरोखरच ही शाळा ही माझी ती माणसं वाचते, नुसतं लिहित नाही, तिला माणसं वाचता येतात आणि तिला त्याची आवड आहे, माणसं वाचायची आवड आहे तिला. मी जरा थोडं त्यांचं क्लासिफिकेशन केलं. माझ्या लग्नाआधीची माणसं आयुष्यात आलेली, लग्नानंतर आम्ही पुण्याला होतो तिथली, मग शाळेतली 24 वर्षाची आणि आता माझ्या रिटायरमेंटची आलेल्या माणसांबद्दल म्हटलं आपण हे लॉकडाऊन मध्ये काही करायचं, काय करायचं म्हणून माझा तो मी विषय, ते प्रोजेक्ट म्हणा घेतलं आणि ते पूर्ण केलं. तर आता मला शाळेबद्दलचं म्हटलं तसं माझी दुसरी मैत्रीण म्हणजे शारदा लिमये, आमची निवृत्त हेडमिस्ट्रेस. हिच्याबद्दल मी तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे माझ्या शाळेत ती पार्लेटियर्स मराठी मीडियमला माझ्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर होती. नंतर आम्ही बरोबर नोकरी करत असताना आम्ही, तेव्हा ती टीचर होती, मग सुपरवायझर झाली, त्यामुळे आमचे संबंध होते. मग ती हेडमिस्ट्रेस झाली आणि हेडमिस्ट्रेस झाल्यानंतर काय झालं, मधल्या काही वर्षामध्ये ना मला शाळा आवडत नव्हती. आवडत नव्हती म्हणण्यापेक्षा काहीतरी डिस्प्यूट, काहीतरी मतभेद, आणि मला जरा कंटाळा यायचा शाळेत जायचा. पण शारदा हेडमिस्ट्रेस झाली आणि तिने आमच्यातला, माझ्यातला हरवलेला आत्मविश्वास परत मला मिळवून दिला. मला शाळेबद्दल परत गोडी वाटायला लागली आणि मी शाळेत परत पहिल्यासारखी जोमाने काम करायला लागले. त्याचं उदाहरण म्हणजे माझा सेंड ऑफ. हा सेंड ऑफ माझा इतका सुंदर झाला की शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणजे त्या दिवशी सगळेच जण चांगलंच बोलतात, कोणी कोणाबद्दल वाईट बोलत नाही. म्हणजे ज्यांचा सेंड ऑफ असतो त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलणारच नाही, पण माझ्याबद्दल जास्तच चांगलं बोलणारी लोक मला त्या दिवशी दिसली. आणि माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या होत्या, क्षमा रडू बिडू नकोस हा, तुला शाळा सोडायची म्हणजे तुला येता जाता रडू येतं डोळ्यात. पण काय झालं, मला वाटतं मी नेहमी बॅकस्टेज वर्कर म्हणून काम केलं आणि त्या दिवशी मी होते स्टेजवर, उत्सव मूर्ती ना, त्यामुळे मी आपलं टुकू सगळीकडे बघत होते आणि रडायचं विसरून गेले. अहो म्हणजे मी अगदी आनंदात माझा सेंड ऑफ झाला. त्यांना आश्चर्य वाटलं की क्षमा तू रडली कशी नाहीस. मला तो मध्ये बोलल्याशिवाय परत राहत नाहीये. माझ्या सुदैवानं तिच्या या सेंड ऑफला मी हजर होते. तिच्या आईला घेऊन जायचं होतं. मला म्हणाली आईला घेऊन येशील का, म्हटलं अगदी आनंदाने, मला तुझ्या सेंड ऑफला यायला नक्कीच आवडेल. त्याच्यामुळे मी तिच्या सेंड ऑफला हजर होते आणि अक्षरशः दृष्ट लागण्यासारखा तो सेंड ऑफ होता. माझं मलाच इतकं भरून आलं होतं, इतका अभिमान वाटला की क्षमासारखी मैत्रीण आपली आहे, तर तिच्या आईला किती छान वाटलं असेल आपल्या लेकीबद्दल एवढं सगळं ऐकताना. आणि हे जाणवत होतं की हे सगळं तोंड देखलं बोलत नाहीयेत, कारण तिच्या कामाची पद्धत आणि तिने केलेलं काम हे जवळून बघितलेलं असल्यामुळे त्या सगळ्याची सत्यता मला माहित होती. त्याच्यामुळे मी साक्षी आहे, ती जे काही सांगतेय त्याची. खूपच छान अनुभव होता तो. मला सांग, हे तू आता सगळं सांगतेस,
आणखीन तुझे काही अनुभव सांगशील, पण मला एकदा असं वाटतंय की तुझा तिहेरी संबंध आहे बरोबर. पॅलेटिव्हशी किंवा पीटीव्हीशी. म्हणजे पहिलं तू सुरुवातीचा भाग सांगितलास, तू विद्यार्थी दशेत असताना काय केलंस ते. मग तू लायब्ररीयन होतीस तेव्हा तिथं काय केलंस ते. पण तुझी दोन्ही मुलं देखील पॅलेटिव्ह मध्ये होती. तर पालक म्हणून तुझा काय अनुभव सांग ना. पालक म्हणून पण अनुभव आहे, तेही मी तुम्हाला, फक्त तो जास्त नाहीये, कारण मुलं शाळेत होती 4-5 वर्ष. 5वीत माझी मुलगी आली, मुलगा 3रीत आला. पण त्यावेळेला त्यांची वर्ष जी होती तेव्हा मी पण नोकरीत होते, त्यामुळे मला त्यांच्याकडे पालक म्हणून शाळेशी संबंध असा खूप आला नाही. पण पालक म्हणून जो आला तो 2 अनुभव फक्त मी सांगते. माझी मुलगी जेव्हा इथे आली 5वीत, त्यावेळेला नवीन ऍडमिशन, आणि तेव्हा नाईक म्हणून बाई होत्या. तर त्यांचं लग्न व्हायचं होतं. आता त्यांचं नाव ठाकूर, आणि पार्ले टिळक मराठी मीडियमच्या त्या आता हेडमिस्ट्रेस आहेत. तर त्यांना कसं काय माझी मुलगी आवडली, कदाचित आमची बॅकग्राऊंड कळली असेल, आम्ही काय कारणाने इथे आलोय. पण त्यामुळे त्यांनी माझ्या मुलीवरती इतकं छान प्रेमाने लक्ष ठेवलं होतं, आणि त्यांनी तिला एका स्पर्धेसाठी सांगितलं, तुझं नाव मी देते. तर ही म्हणाली, माझ्या मुलीला पण बोलायची वगैरे सवय आहे, तर मी तिला आमचं बालपण हरवलंय या विषयावरती स्पीच लिहून दिला होता, आणि तिने तो व्यवस्थित तयार केला, आणि त्याप्रमाणे ती बोलली. तसंच तिचंही अक्षर चांगलं आहे, तिने पण शाळेमध्ये बोर्ड रायटिंग केलेलं आहे, आणि त्याच्याबद्दल तिला बक्षिसं मिळाली. त्याच्यानंतर माझ्या मुलाबद्दल सांगायचं तर मुलगा होता 10वीत, आणि त्यांना संस्कृत होतं त्याचं 100 मार्काचं. तर त्यांच्या वर्गात ना एक दिवस, मुलांना काय भयंकरच द्वाड असतात, ते काय मी सांगायला नको, सगळ्यांना माहितीये. त्यांची वर्गात मस्ती झाली, आणि त्यांनी त्या एका शिक्षिकेला त्रास दिला. तर त्याच्यानंतर वाटवेबाई होत्या हेडमिस्ट्रेस, त्यांनी आयत्या वेळेला काय केलं, मुलांना सांगितलं, तुमची आता परवापासून परीक्षा आहे, मी तुमचे वर्ग बदलून टाकणार आहे, आणि तुम्हाला 50 मार्काचं हिंदी आणि 50 मार्काचं संस्कृत सोडवायला लागणार. तर मुलं मग घाबरली की मजा करून झाली, बाईला त्रास देऊन झाला वगैरे संस्कृतच्या. म्हणून मुलं घरी आल्यानंतर माझा मुलगा अगदी एवढंसं तोंड करून आला. म्हटलं, काय रे, आमचं आई वर्ग बदलले. म्हटलं, का? शिक्षा म्हणून. म्हटलं, काय शिक्षा म्हणजे, तू काय केलंस? आई, मी काही केलं नाही. म्हटलं, मग झालं काय? तर त्यांनी सांगितलं, आमच्या वर्गात असं असं त्रास दिला मुलांनी बाईना. म्हटलं, तू काय दिलायस का? तर म्हणाला, नाही. मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले, बाईना भेटायला गेले. मला बाहेर शिपायांनी 10 मिनिटं थांबवलं. 10 मिनिटं थांबल्यानंतर माझ्या डोक्यात लगेच हे झालं. म्हटलं, काय आहे, ह्या शाळेचा स्टाफ आहे मी. बाई म्हणजे सुळेबाई, वाटवेबाई. वाटवे. काय, ह्या शाळेचा स्टाफ मेंबर आहे मी. आम्ही बाईंकडे केव्हाही विचारायला काही गायडन्स असला तर येतो. बाईंची मी स्टुडंट आहे. बाई मला ओळखतात गोटीकर म्हणून, आणि मला 10 मिनिटं बाहेर थांबवलं. नंतर मला त्यांनी वेळ झाल्यानंतर आत घेतलं. त्याच्यानंतर बाईंनी मला विचारलं, काय? म्हटलं, बाई, काल काहीतरी वर्गात मुलांनी गोंधळ केला असं कळलं. बाई मला म्हणाल्या, कळलंय ना, मुलांनी सांगितलंय ना? मग मी म्हटलं, मग तरी काय? म्हटलं, नाही, मला एकच बाजू कळली आहे. कारण मी पण थोडी बोलायला होते. मी म्हटलं की मला एकच बाजू कळली आहे, तर मला दुसरी बाजू विचारून घ्यायची म्हणून मी आले. मग बाईंनी मला सांगितलं. त्याच्यानंतर माझं समाधान झालं. त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी मनाशी विचार केला की 10 मिनिटापूर्वी जे माझ्या मनात आलं ते किती चूक होतं. आज जी काही मला बाईंनी शिस्त लावलेली आहे, शाळेचे संस्कार आहेत, की मी असेन घोटीकर, मी असेन शाळेचे स्टाफ मेंबर, पण आज मी ज्या कारणाने आलेली आहे शाळेमध्ये, तिथे मला बाईंनी मला बोलवल्याशिवाय मला शिपाई आतमध्ये जाऊ देणार नाही. आणि ही शिस्त, ही एक प्रकारचा धाक म्हणा, आपली सेल्फ डिसिप्लिन, ही शाळेने तुमच्यामध्ये रुजवलेली आहे. हा माझ्या मुलाचा दुसरा प्रसंग आहे. आणखीन आता एक संस्था जी आहे तुझी पॅलेटिव्ह, तर त्याचे काही विशेष आठवणी काही तुझ्याकडे असतील तर सांग. म्हणजे तुमचे काही आणखीन काही उपक्रम किंवा वेगळं काही असं की जे खास तुमच्या शाळेमधलं म्हणून आहे, शाळेची ओळख म्हणून अशा काही खास गोष्टी आहेत की ज्या फक्त तुमच्या शाळेशीच संबंधित आहेत, अशा काही गोष्टी सांग. शाळेचा मी म्हटलं अभिमान वाटतो. ह्याचं कारण, शाळेमध्ये प्रार्थना जी होते ती अतिशय छान गेय, याकुंदेंदू तू वर्षानुवर्षाची, असं नाही दरवर्षी वेगळी प्रार्थना, दरवर्षी, ही वर्षानुवर्षाची प्रार्थना. त्याच्यानंतर शाळा भरली की मराठी गाण्यांच्या रेकॉर्ड्स लागतात. प्रत्येक रिसेस नंतर रेकॉर्ड लागते. नंतर प्रार्थना झाल्यानंतर दिनविशेष, त्याच्यानंतर एखाद्या वेळ दर महिन्याला शिक्षकांचं किंवा मुलांचं एखाद्या विषयावरती भाषण. शाळेमध्ये वेगवेगळे आपले सांस्कृतिक कार्यक्रम, दिंडी म्हणा, हे
गोकुळाष्टमी, नंतर नागपंचमी वगैरे सगळे श्रावण महिन्यातले सण, दिनविशेष हे सगळं साजरं केलं जातं. हे केवळ पार्ले टिळकचं वैशिष्ट्य आहे. प्रायमरी पण त्याच्यावरती प्रोजेक्ट केली जातात आणि त्यामुळे ते आमचं शाळेचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे ह्या शाळेमध्ये शिकलेले आणि नावारूपाला आलेले असे खूप मोठे मोठे लोक आहेत. म्हणजे दीपक घैसास म्हणा, त्याच्यानंतर दीपक घैसास, विक्रम गोखले, सई देबू देवधर, श्रावणी देवधर, नंतर अनुराधा पौडवाल, नंतर ही सविता प्रभुणे, या सगळ्यांची मुलं आमच्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आहेत. पण कोणालाही खास वेगळी वागणूक, त्यांना काहीतरी स्पेशल कन्सेशन असं नाही. सगळ्यांना सारखा नियम, सगळ्यांना सारखाच काय सवलती वगैरे कोणालाही वेगळ्या नाहीत. आणि ती सगळी मुलं शाळेतली आमच्या पण आणि मराठी शाळेतनं शिकलेली, मी जी आता नावं घेतली त्यातले काही, की हे दीपक घैसास वगैरे तिथूनच शिकलेले आहेत, सगळे नावारूपाला आलेले आहेत, नासाला गेलेले आहेत, काही काही लोक काम करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी केलेले. पण हे सगळं शाळेचे ऋण म्हणा, शाळेचे संस्कार, शाळेने घडवलेलं. मी स्वतः सुद्धा जी काय आहे ती आज शाळेमुळेच आहे. मला अजून एक ह्याच्याबद्दल असं सांगायचं होतं की काय असतं की हल्ली जरा लोक पाठांतराबद्दल हे करतात की काय मगप करणं, तुम्ही समजून घ्या. पण मी सांगेन असं की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा प्रायमरीत असताना रोजच शेवटच्या तासाला कविता आमच्या पाठ्यपुस्तकातल्या आणि 2 ते 30 पाने हे अगदी तालासुरात असं असं आम्ही डोलत डोलत ते म्हणायचो. अगदी त्याला लय असायची आणि ते अगदी सगळेजण एन्जॉय करायचो. तर त्या कविता आणि ते पाढे आमचे आजवर पाठ आहेत. त्याच्या उलट म्हणजे मुखोद्गत आहे, आम्हाला ते सगळं आठवतं. त्याच्या उलट आत्ताच्या पिढीला जर विचारलं, अरे ते गाणं, ते ती कविता कोणची होती रे तुम्हाला, ती ह्या वर्षी नाहीये, ती मागच्या वर्षी होती, होऊन गेली, आता नाही मला आठवत. किंवा पाढे त्यांना आले नाहीत तर ते कॅल्क्युलेटर घेतात. त्याच्या उलट आपण आउटकी 2.5 की पर्यंत करत गेलो. त्यामुळे हे मला एक मुलांना सांगावं असं वाटतं की कोणालाही संदेश देणे इतकी मोठी नक्कीच नाहीये, पण थोडस पाठांतर हे लहान वयातच केलं तर होतं आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहतं. मगाशी हिने रेकॉर्डचा उल्लेख केला तर म्हणजे माझ्या ट्युशनच्या निमित्ताने जो काही संबंध आला मुलांशी, तर ह्या मराठी 2 रेकॉर्ड कायम त्यांच्या कानावरती पडायच्या. एकदा शाळा भरल्यावरती आणि एकदा मधली सुट्टी झाल्यानंतर. आणि उत्तम उत्तम गाणी असायची. मुलं एकीकडे मस्ती करत असायची पण त्यांच्या कानामध्ये ते गाणी शिरायची आणि त्याच्यामुळे ना ह्या गाण्यांचे शब्द त्या मुलांचे पाठ होते आणि आवड निर्माण झाली. अशी माझी बरीचशी मुलं माहितीची आहेत की त्यांना म्हणून ती आवड निर्माण झाली. आणि दुसरं म्हणजे दिनविशेष. आजकाल आपण व्हॉट्सअपवरती बघतो की आज हा डे आहे, तो डे आहे, नुसतंच ते डे म्हणतो. काही कुणाला त्या डे बद्दल काही माहिती नसतं, फक्त तो डे आहे कोणतरी पाठवताना आपण फॉरवर्ड करतो. पण शाळेमध्ये जेव्हा मी मुलांना सांगायचे की आज अमुक दिवस आहे, तेव्हा ते सांगायचे हो माहिती, आम्हाला आज सकाळी सांगितलं, अनाऊन्स केलं. आणि त्या अमुक डे ची व्यवस्थित माहिती त्या मुलांना असायची. म्हणजे हे शाळेचं कौतुक आहे की एक संस्कार जे मुलांवरती घडले कायम, हे खूप छान घडत गेले संस्कार. क्षमा, तू मोठी गोष्ट विसरतेस असं नाही वाटत आहे? सांगते ना आणखीन. मला ही बोलते, मला बोलता बोलता एक एक गोष्टी आठवत आहेत की शाळेमध्ये असलेली विहीर. आता इथे नाईक सरांनी शिकवलेलं आहे विहीर पोहायला. कधीही काही इल इन्सिडन्स झालेला नाही, कोणालाही कधी काही लागलेलं नाही. त्याच्यानंतर मुलं बाहेर जातात, परदेशात जातात, इतरही ठिकाणी जातात, ते तिथून येतात, शाळेला भेटायला येतातच. पण सर्वात जास्त ते भेटायला येतात ते बाबूचा वडापाव. आणि बाबूचा वडापाव खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ते तिकडे जाता येणं शक्य असेल तिथे घेऊन जातात. आजपर्यंत बाबूचा वडापाव खाऊन कोणी कधी कोणाला कसलं फूड पॉइझनिंग झालं नाही, इन्फेक्शन झालं नाही. त्याच्या अनेक ब्रांचेस झालेले आहेत. पण कुठेही गेलं तरी तीच चव. तेव्हापासून आम्ही लहान असताना मला आठवतंय 6 पैशाला वडा होता आणि त्याची जागा पण वेगळी होती. आता त्याचं केवढं मोठं झालेलं आहे. त्यातनं सुद्धा निघालेला आमचा सुशांत मराठे रणजी खेळलेला आहे, गंधार वाटवडेकर शाळेतलीच मुलं आहेत, रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत. आणखी आता ही जी नवी वास्तू आता जी आहे, ते काय झालं, शाळा जेव्हा पाडायची ठरलं, नवीन केली, त्यावेळेला थोडं वाईट वाटलंच, मनात आलं. पण काय जुनं गेलं तर नवं येतं, त्यामुळे जुनं जायलाही हवं.
पण ती त्यावेळेला त्यांनी एक मोठा समारंभ केला होता आणि शाळेच्याच माझी एका विद्यार्थ्याला जे मिलिटरी आर्मीमध्ये आहे त्यांना बोलवलं होतं. मला वाटतं प्रदीप नाव विसरले, आडनाव विसरले मी, त्यांना बोलवलं होतं. तर त्यावेळेला पण आम्ही खूप छान आमचा अनुभव आहे तो पण, की जरी त्याची हृदय आठवण असली तरी आता तशीच वास्तू पुढे समोर झालेली आहे. म्हणजे एका छोट्याशा घरापासून सुरू होऊन एवढी मोठी वास्तू आणि आता ही नवी वास्तू, पण त्याच्यामध्ये जुन्या खुणा आपण शोधत राहतो नाही, की आता ही जरी नवीन बिल्डिंग असली तरी पूर्वी हे अमुक अमुक इथं होतं, आणि अमुक थोडी अमुक तुलना इथं होतं. असते ना, बरोबर आहे. तेव्हाच तसं नाही, आमची जास्त चांगली होती. हा. आता झालेली शाळा थोडी कमी आहे, आता Exactly. तिथे हवा उजड नाहीये. बरोबर. आमच्या वेळेला छान, आणि खरंच हा. शाळेच्या सगळ्या तिन्ही इमारती, आमची इमारत आणि म्हणजे पारड्यांच्या विहिरीची जी शाळा आहे ती आणि पार्ला कॉलेज, सगळ्यांच्या शाळेला हवा उजड भरपूर आहे, ग्राउंड आहे. ग्राउंडचा फायदा खूपच आहे मुलांना. ते तुम्हाला तर माहितीच आहे, पॅलेटिव्हचं ग्राउंड तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच येता जाता. भव्य ग्राउंड आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा त्या सगळ्यांनी घेतलेला आहे, सगळ्या विद्यार्थ्यांनी. पण म्हणजे मला ती आता म्हणाली की जुनं आणि नवं ह्याच्यातला जो फरक असतो तो शेवटी राहणारच आहे, की आमच्या वेळेला असं होतं आणि आता तसं नाहीये. हा जो फरक आहे तो कुठेतरी आपल्याला जाणवत राहतो. आपल्याला असं नेहमी वाटतं की आमच्या वेळेला जास्त चांगलं होतं, आता काहीतरी तिथं कमी झालंय. पण मला असं वाटतं की आता हिने शाळेतले जे काही उपक्रम किंवा शाळेमध्ये जे काही त्यांच्या चालतंय हे जे सगळं ती सांगते आपल्याला, हे जर का असं पुढे चालू राहिलं आणि मराठी भाषा जरी इंग्रजी मीडियमची, तिने इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये काम केलं असल्याने त्याच्याबद्दल तिने सांगितलं, पण त्याच्यात मराठीचे जे उपक्रम राबवले गेलेत हे जर का पुढच्या पिढीने असे चालू ठेवले तर आज जी भीती आहे मराठी राजभाषेला, जे अवकाळ आलेली आहे किंवा येणार ही जी धास्ती आहे, ती धास्ती मला वाटतं निश्चितच उरणार नाही. तर त्या